उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि आपण जेवणासाठी केलेला आहे थंडगार आणि पौष्टिक असा मसालेदार मठ्ठा। तर आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण मसालेदार आणि थंडगार पण तेवढंच पौष्टिक असणाऱ्या मठ्ठ्याची रेसिपी बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर इथे मठ्ठा करण्यासाठी मी इथे घरी केलेलं दही घेतलेलं आहे आणि कोथिंबीर, मिरची, पुदिन्याची पानं, साधं मीठ, काळं मीठ आणि चाट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला मठ्ठा करण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे आणि जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला मठ्ठा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये दही घ्यायचं आहे। तर मी इथे मोठ्या चमच्याने 2 ते 3 चमचे दही घेतलेला आहे। आता हे दही आपल्याला रवीने छान घुसवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर रवीने घुसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण हे दही छान फिरवून घेऊ शकता। दही घुसवून झाल्यानंतर त्यामध्ये मी थंडगार पाणी टाकलेलं आहे आणि परत हे दही छान घुसवून घेतलेलं आहे। आता हे आपण भांडं बाजूला करून घेऊ आणि एक आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडीशी हिरवीगार कोथिंबीर अशी मोडून टाकायची आहे। नंतर एक हिरवी मिरची घ्यायची आहे आणि पुदिन्याची पानं घ्यायची आहे 7 ते 8। पुदिन्याच्या पानाने मठ्ठ्याला छान चव येते आणि ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं। आता हे मी मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे। हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे। ते आपल्याला आता घुसळून घेतलेल्या दह्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून ते पाणी पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे काळं मीठ आणि साधं आपलं नेहमीचं मीठ टाकायचं आहे आणि चवीपुरती टाकायचा आहे थोडासा चाट मसाला। तुम्हाला जर चाट मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण चाट मसाला टाकल्याने मठ्ठ्याला चव खूप छान येते। आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं परत थंडगार पाणी टाकायचं आहे आणि 1 ते 2 बर्फाचे तुकडे टाकायचे आहे आणि आता आपल्याला हा मठ्ठा छान रवीने घुसवून घ्यायचा आहे। जोपर्यंत मठ्ठ्याला असा वरती छान फेस येत नाही तोपर्यंत घुसवून घ्यायचा आहे। जेवढं तुम्ही घुसळणार तेवढा मठ्ठ्याला चव छान येते आणि तो मठ्ठा दिसायला पण छान दिसतो। मग इथे आपण मस्त असा मठ्ठा घुसवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला मसालेदार मठ्ठा तयार झालेला आहे। या मठ्ठ्यामुळे शरीरातील उष्णता आपली कमी होते आणि हा मठ्ठा खूप पौष्टिक असतो। तुम्हाला जर यामध्ये बर्फ टाकायचं नसेल तर तुम्ही त्याला पण स्किप करू शकता। आणि आता आपण हा मठ्ठा पिण्यासाठी एका ग्लासामध्ये ओतून घेतलेला आहे। अशा एकदम साध्या पद्धतीने आणि झटपट असा आपण पौष्टिक आणि मसालेदार मठ्ठा तयार केलेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही मठ्ठा कधी केला नसेल तर नक्की करून बघा। मला खात्री आहे की या पद्धतीने केलेला मठ्ठा तुम्हाला नक्कीच आवडेल। त्याची चव अप्रतिम वाटते। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशा साध्या, सोप्या आणि छान छान रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।